नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय असा आहे की नारळी पौर्णिमा आज आहे आणि रक्षाबंधन उद्या आहे. तर पहिले आपल्या बहिणींना सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन ॲडव्हान्स मध्येच. ब्लॉग उद्याच पडणार आहे, तर उद्या तुम्हाला संध्याकाळी भेटणार. तर आता आपण चाललोय, नारळी पौर्णिमेचा सण आहे. तर आता मी चाललोय धरमतरला. तर आपली पोरं आता आलेले आहेत आणि मी पण लेट झालोय, तर मी पण निघतोय. चपला घालतोय, गाडी बिडी काढतोय आपली बाहेर आणि मग आपण चला आज फुल मजा करूया आणि एकदम जल्लोष करूया. चला बघा काय तयारी केलं इकडं. नाही मोरका पाऊस आला आमचा इकडं. हे बघा बेकार परिस्थिती गेलाय. 15 मिनिटं आली आणि इथं जाते सर घरानं काही कधी गावात ना उड्या टाकायच्या. हा उडी टाकणार आहे सुरेश. ए जादू जादू सुरेश उडी टाकशील नाही. हे भाई जिताडा काढलेला हो यांनी. आता खरा सोन्याचा नारळ असायला पाहिजे होता. ए हा मग सोन्याचा ना भाई. 2025 गाजवली कोहली आहे बाबा. फायनली पोचलोय आणि इकडं गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे आणि जामच गर्दी आहे. रोड पण जाम पॅक झालाय. आणि हे बघा वातावरण. आणि आता फायनली नारळ पण आलेला आहे आणि आम्ही लेट झालो दरवर्षीप्रमाणे. आपण पहिले नारळ बघायचो मग आपला नारळ सुरू. मित्रांनो जुगाड केलाय नारळासाठी. केलाय कशासाठी दगड बांधायला. 35 रुपये नारळ झालाय ना. आम्ही याला नारळ द्यावं, दर्या देवाला नारळ द्यावं. दगड बघतोय आया आया नाही नको तर तो बघ चांगलं पाहिजे खरबरी. चांगलं असं बोलायचं हा पुरण याच्यात. नाही हलका आहे.
काय पिशवी घालायला लागतात. जुगाड जुगाड नारळ दर्या देवाला गेला पाहिजे. नाही राहायचा नाही राहत. लय लांब फेक मधून फेकच. लय लांब फेक मधून फेक. नका सोड. येतं सोडवून मी. नंतर आम्ही येतो. बघू दर्या देव नारळ घेतोय काय नाही ते आणा जाईल. चला आता फायनली आम्ही सगळे नारळ फेकलेला आहे नाही सोडवलेला आहे. 2 नारळ यांचे कब्जन गेलं नाही बघा. आणि आपला जरा दर्या देवाला गेला. आता तुम्ही कारला मला हा त्याला बघ इकडे अवस्था इकडे जेटीवर आलोय मित्रांनो. आणि आलोय तर दरवाजा पण तोरलाय. हाय सर बेकार अवस्था गेले. हे बघ आपला तिकडं नारळी पौर्णिमेचा सण चाललाय. आणि आम्ही इकडं असं आहे बघ इकडे जेटीवर आलो दुसऱ्या. नेहमीप्रमाणे इथे येतो फोटो काढायला आम्ही. आणि चला आता मित्र येते होडी घेऊन बघू येते का नाही. मित्रांनो फायनली निघताव घरात. निघताव नाही बघा इकडं पाऊस पण लागलाय. तर आज मला वाटतं पावसाचा दिवस आहे. जास्त काय आपला शूट झालाय नाही. छोटे व्हिडिओ आहे. पण इकडं आलो तर इकडं पण आपल्या बॉटला भेटला नाही. तो आला नाही. तो वाटतं अरे राऊंडच मारायला गेलाय. तर आपल्याला आल्यासारखं एक मस्त भेटला. मच्छी भेटली. काका भेटलो मस्त आमचं ओळखीत होतं. त्याही मच्छी दिलं आहे. आपण घरी जाऊन बघू काय मच्छी आहे ती. आणि घरीच एंड करू ब्लॉग करू. त्याला आपण भिजत बेकार अवस्था बेकार. भर पावसात नारळी पौर्णिमेची मजा लुटताना आम्ही काय काय तर रेनकोट आणला आम्ही भिजत. त्या बेकार बेकार अवस्था बेकार. भर पावसात नारळी पौर्णिमेची मजा लुटताना आम्ही काय काय तर रेनकोट आणला आम्ही भिजत. त्या बेकार. चला मित्र फायनली आलोय घरी. आणि आल्या पहिले मच्छी बघायची आहे. मच्छी काय दिलंय बघायची. हे खोल आयो अनबॉक्सिंग करते आयो. हा मग आम्हाला माहिती आहे म्हणून तुझी तर डायरेक्ट खांदी ना मच्छी. हे बघा काय आहे बघूया. सगळ्यात कोलब्या. हे बघा सगळ्या कोलब्या. कोलब्या काय करा पाहिजे. हे बघा डोलीवरची मच्छी सगळी. परत भरून डोलीवरची मच्छी. गेल्यासारखा काहीतरी फायदा झाला ना. मस्त मजा आली.
पण काय झाला विषय की असं पाऊस भरपूर लिमिटपेक्षा जामच पाऊस, तर काय एवढी सगळी साईडला लोकात आहे म्हणजे. आणि आम्ही दुसरी जेटीवर गेली त्याच्याने एक फायदा झाला, आपला मच्छी भेटली. तर आपला ब्लॉग हा छोटाच झाला आणि मला वाटतं छोटाच होईल. तर आपण बाय, भेटून नेक्स्ट ब्लॉगला लवकर आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपली शेअर करा. आपल्याला 4K कंप्लीट करायचे आहेत लवकरच. तर चला बाय.